हॅलो. हा हॅलो. येतोय सर आवाज, बोला. येतो काय? सुरू करू काय सर? हो सर, सुरू करा. ओके. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे द्वारे आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयाशी संबंधित ऑनलाईन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्राची आपण सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते श्री अनिल जाधव सर यांचे शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. सोबतच प्रकल्प अधिकारी समतादूत व सर्व महाराष्ट्रातून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व समतादूत यांचेही या ठिकाणी स्वागत. मित्रहो, कौशल्य विकास विभागातर्फे ही पहिलीच 3 दिवसीय व्याख्यानमाला आहे आणि व्याख्यानमालेचं हे शेवटचं सत्र आहे. अशा प्रकारच्या व्याख्यानमाला आपण दर महिन्याला आयोजित करत राहू व त्या माध्यमातून नवनवीन विषयाची ओळख करून कौशल्य विकास व उद्योजकता विकास कसा साधता येईल याचे नियोजन केले जाईल. आज आपल्या सोबत मार्गदर्शन करण्याकरिता उपस्थित श्री अनिल जाधव सर, यंग प्रोफेशनल, नॅशनल करिअर सर्व्हिस, भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाअंतर्गत प्रोजेक्ट औरंगाबादमध्ये सर कार्यरत आहेत. कौशल्य विकास व उद्योजकता विकास या संदर्भात जाधव सरांची जवळपास 15 ते 20 व्याख्यानाची मालिकाच आहे. त्यापैकी उद्योगाची निवड व उभारणी या विषयावर आज मार्गदर्शन आयोजित केलेले आहे. मी श्री अनिल जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. श्री अनिल जाधव सर, धन्यवाद. थँक यू सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने हा जो काय 3 दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यशाळेमध्ये आजचं हे तिसरं पुष्प मला गुंफण्याची संधी मिळते, त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार. त्यामध्ये डॉक्टर दुपारे सर, अमित गायकवाड सर, प्रज्ञा मॅडम, या सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानण्याची संधी मिळवून दिली आहे. मित्र हो, आजचा हा जो काय विषय आहे, हा विषय आहे नवीन उद्योगाची उभारणी कशी करायची आणि त्या उद्योग उभारणीसाठी कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. सोबतच ह्या बिझनेस सेटअपसाठी किंवा नवीन बिझनेसच्या संधी शोधण्यासाठी आपण कसे प्रयत्न करायला पाहिजेत आणि या अनुषंगाने आपणा सर्वांसाठी काही बिझनेसचे मॉडेल किंवा बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीज यांच्याबद्दलची माहिती या सेशनमध्ये मी आपणा समोर ठेवणार आहेत. सो मित्र हो, प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता मुख्य विषयाकडे वळू, कारण खूप मोठा विषय आहे आणि वेळ आपल्याकडं खूप कमी आहे. सो या कमी वेळेमध्ये हा विषय आपल्याला कव्हर करायचा आहे. सो ज्यांना कोणाला नवीन बिझनेस सेटअप करायचा आहे, नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, नवीन सेटअप तयार करायचा आहे बिझनेसचा, अशांसाठी हा आजचं सेशन जे काय ते खूप महत्वाचं असणार आहे. या सेशन मध्ये हे 3 भागामध्ये डिवाइड केलेले आहेत, ज्यामध्ये पहिला पार्ट जो काय तर साधारणतः नवीन उद्योजक किंवा नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्याला कुठल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे. एखाद्या युवकाला किंवा युवतीला जर नवीन बिझनेस सुरू करायचा आहे, नवीन सेटअप
तयार करायचं आहे, तर त्यासाठी कोणत्या गोष्टींचं त्याला म्हणजे कित्ता गिरवणं आहे ते, तर त्यासाठीचा पार्ट 1 आहे एबीसीडी फॉर न्यू एंटरप्रिन्युअर. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत या गोष्टीकडे. सेकंड पार्ट जो काय आजच्या सेशनचा, त्यामध्ये असणार आहे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफिकेशन. व्यवसायाच्या संधींची ओळख कशी करून घ्यायची, कशा त्या ओळखायच्या आहेत. आणि तिसरा पार्ट आहे 51 छोट्या बिझनेसच्या आयडियाज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, ज्या आयडिया पैकी 51 वेगवेगळ्या म्हणजे आयडिया असतील, कल्पना असतील नवीन व्यवसायांच्या. हे तुमच्यासाठी स्पून फिडिंग आहे. ह्या आयडिया रेडीमेड तुमच्याशी मी शेअर करणार आहे. सो अशा पद्धतीने ह्या 3 भागामध्ये आपण आजचं जे काय सेशन आहे ते डिवाइड केलेलं आहे. आणि सो आपण आता पहिल्या भागाकडे वळू. पहिला भाग जो काय आहे तो बेसिकली एंटरप्रिन्युअरशिप काय आहे, म्हणजे उद्योजकता हा एक विषय नाहीये अभ्यासक्रमाचा, किंवा फक्त अभ्यासक्रमामध्ये किंवा डिग्री घेत असताना ज्याला आपण शिकतोय असा हा विषय नाहीये फक्त. तर हा एक ऍटिट्यूड आहे. उद्योजकता ही तुम्हाला तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून दाखवायची असते. ही डिग्री नाहीये किंवा हा एक अभ्यासक्रम नाहीये की आपण पूर्ण केला तर आपण आपला बिझनेस सुरू होईल वगैरे. मित्र हो, मागच्या जवळपास 11 वर्षापासून मी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्याशी संलग्नित आहेत, औरंगाबाद विभागातील MCD जे आहेत त्यांच्याशी. तर त्यांच्या वतीने खूप सगळे उद्योजकता विकासाची प्रोग्राम जे काय ते राबवले जातात. तर या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की भारतामध्ये उद्योजकता प्रशिक्षण घेणारे जे काही युवक युवती असतात यापैकी जवळपास 80% जे काय ते फेल्युअर होतात. म्हणजे ते उद्योगाकडे वळतच नाहीत ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असेल, मग ते मोफत असो किंवा पेड असो. सर याची कारण जी काय तर ती भारतीय मानसिकतेमध्ये आहेत. म्हणून उद्योजकता हा एक ऍटिट्यूड आहे, ती एक विचारसरणी आहे, ती वागण्या बोलण्याची एक पद्धत आहे. त्यानुसार आपल्याला त्याकडे बघावं लागेल. एक सब्जेक्ट म्हणून आपण त्याच्याकडे बघायचं नाहीये. सो मित्र हो, सुरुवातीला आपण लक्षात घेऊ की बिझनेसचे प्रकार कुठले आहेत, कोणकोणत्या पद्धतीनं तुम्ही उद्योग करू शकता किंवा व्यवसाय सुरू करू शकता. तर याचे प्रकार आहेत, आपण वेगवेगळे बघतो. आता काही ठिकाणी कंपनी असते, काही ठिकाणी पार्टनरशिप फर्म असते. तर मग यामध्ये काय फरक आहेत बेसिकली तो आपण जाणून घेऊ. जर एखाद्या व्यक्तीने सुरू केलेला बिझनेस असेल तर त्याला सोल प्रोप्रायटरशिप बिझनेस म्हणतात. म्हणजे एकल व्यापारी पद्धत म्हणतात त्याला. एका व्यक्तीने सुरू केलेला बिझनेस, हा बिझनेस त्या व्यक्तीने सुरू केलेला असतो. कालांतराने त्यानं ज्यांना कोणाला विकला किंवा वारसा हक्काने त्याच्या वारसांकडे जर गेला तर अशा पद्धतीनं हा बिझनेस सुरू असतो. याला सोल प्रोप्रायटरशिप म्हणतात. एकच व्यक्ती असतो जो त्याच्या नफा तोट्याला सर्वस्वी जबाबदार असतो त्या बिझनेसच्या. त्यानंतर दुसरा जो काय प्रकार असतो, साहजिकच एकल व्यापारी पद्धती किंवा सोल प्रोप्रायटरशिपच्या काही लिमिटेशन असतील. तर त्या लिमिटेशन कोणत्या, तर मग भांडवलाची उपलब्धता नसेल किंवा मॅन पॉवर नसेल किंवा एका व्यक्ती कुठं वेळ देणार आहेत. मग अशा वेळेस काय होतं की त्याचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करण्यासाठी पार्टनरशिप फर्म हा एक नवीन प्रकार आला. मग ज्याला पार्टनरशिप कंपनी किंवा पार्टनरशिप फर्म आपण म्हणतो. हा मग कायद्याने रजिस्टर्ड असतो. ओके, रजिस्टर्ड करणं बंधनकारक नाही, पण तरीही 1936च्या ऍक्ट नुसार, पार्टनरशिप ऍक्ट नुसार हा रजिस्टर्ड असतो. मग काय होतं की यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक जण भागीदार एकत्र येऊन व्यवसाय सुरू करू शकतात. मग अशा वेळेस दोघांनीही त्यामध्ये पैसे गुंतवले, काय करू शकतो की त्यामध्ये त्याचे जे काय भांडवल आहे ते भांडवल गुंतवू शकतो. आणि दुसरा जो काय आहे तो त्याचं कौशल्य त्यामध्ये गुंतवू शकतो. सो त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे 1 पर्सन कंपनी. मग मित्र हो, भागीदारीमध्ये काही लिमिटेशन असतात, तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जर व्यवसाय करायचा आहे तर अशा वेळेस काय होतं की 1 पर्सन कंपनी, OFC ज्याला म्हटलं जातं, OPC, तर त्या पद्धतीनं आपण
वन पर्सन कंपनी ही सुरू करू शकतो. त्यानंतर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. ओके, हा एक प्रकार बिझनेसचा आहे ज्यामध्ये मर्यादित स्वरूपाची देयता असते भागीदाराची. मग असाही आपण प्रकार जो काय तो निवडू शकतो. आणि मग शेवटचा प्रकार त्यामध्ये आहे कंपनी. मग कंपनीचे दोन पार्ट पडतात. एक असते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, दुसरी असते लिमिटेड कंपनी किंवा सार्वजनिक कंपनी आपण ज्याला म्हणतो. ओके, सो हे प्रकार आहेत मित्र हो. मग तुम्हाला जर आता उद्योग सुरू करायचा तर आपल्या सोयीनुसार कोणता बिझनेस टाइप्स ऑफ बिझनेस एंटिटी आपल्याला सोयीची आहे त्यानुसार आपल्याला ती निवडायची आहे आणि त्या पद्धतीनं वाटचाल सुरू करायची आहे. जर सपोज आपण आज काहीही आपण म्हणजे कुठं सुरुवात केलेली नाहीये उद्योगासाठी आणि सुरू करायचं आहे तर एकदम कंपनी स्थापन केल्यापेक्षा आपण सोल प्रोप्रायटरशिप पासून जाऊ शकतो किंवा वन पर्सन कंपनी पासून सुरू करू शकतो. देन मित्र हो, आपले वस्तू किंवा सेवा जी काय आपलं उत्पादन आहे जे बाजारपेठेत आपण आणणार आहोत याच्यासाठीची एक संकल्पना असते प्रोडक्ट लाईफ सायकल, ज्याच्यामध्ये काय असतं की सुरुवातीला प्रोडक्ट जे काय ना तर त्या प्रोडक्टची एंट्री असते मार्केटमध्ये, त्या सेवेची एंट्री असते. वेळेची मर्यादा असल्यामुळे बऱ्याचशा वेगवेगळ्या संकल्पना आपण यामध्ये बघत आहोत. तर जी काय PLC प्रोडक्ट लाईफ सायकल वस्तूची किंवा सेवेची जी काय आयुर्मान सायकल ज्याला आपण म्हणू त्या याच्यामध्ये सुरुवातीचा जो काय काळ असतो तो असतो इंट्रोडक्शन, त्यानंतर असतं ग्रोथ, त्यानंतर असतं मॅच्युरिटी लेवल, सॅच्युरेशन आणि डिक्लाइन. म्हणजे कुठलाही प्रोडक्ट मार्केटमध्ये येताना सुरुवातीला खूप स्ट्रगल करावं लागतं आपल्याला. आपण ज्यावेळेस 80-20चा प्रिन्सिपल इथं अप्लाय होता की 80% एफर्ट्स घेतले तेव्हा 20% कुठेतरी आपल्याला रिवॉर्ड्स मिळायला सुरुवात होते. परंतु एक वेळ अशी येते की तुम्ही बघत असाल काही बिझनेस असे असतात की त्या बिझनेसच्या मालकाला किंवा त्या बिझनेसच्या ओनरला खूप सगळी जाहिरात करायची गरज पडत नाही किंवा खूप काही त्याला एफर्ट्स घ्यावे लागत नाही. का तर त्याचा जो काही बिझनेस आहे तो आता ग्रोथ पिरियडला आहे किंवा मॅच्युरिटी लेवलला आलेला आहे आणि काही काळाने असं होतं की मग तो डिक्लाइन जातो. तर हे प्रत्येक प्रोडक्टच्या सेवेच्या बाबतीत असतं. तर त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेची आहे मित्र. म्हणजे एकदमच आपलं प्रोडक्ट जे काय ते खूप पॉप्युलर होईल आणि त्याला संपूर्ण ग्राहक वर्ग जो काय ठरवलेला आपण त्याच्याकडनंच मागणी येईल असं होत नाही. सो या पद्धतीनं त्यानंतर कुठल्याही प्रोडक्टला आपल्याला काम काय करायचंय तर रॉ मटेरियल असतं. रॉ मटेरियलवर आपल्याला प्रक्रिया करायची आहे, प्रोसेस करायची आहे आणि मग त्यापासून फिनिश्ड प्रोडक्ट द्यायचं आहे. आपण दोन्ही पद्धतीनं ह्या गोष्टी कराव्या लागतात दोन्ही याच्यामध्ये. म्हणजे एकतर वस्तूचं उत्पादन केलं आपण, एक्झॅक्टली प्रोडक्ट बनवलं तरी पण किंवा आपण सर्व्हिस प्रोव्हाइड केली तरीही. सो या दोन्ही पद्धतीमध्ये रॉ मटेरियल, प्रोसेस आणि फिनिश्ड गुड्स. आता सर्व्हिस किंवा सेवेचं एक एक्झाम्पल सांगतो मित्र तुम्हाला की तुम्ही सपोज फोटोकॉपीची सेवा देतायत किंवा DTP ची सेवा देतायत. आता तुमच्याकडे सिस्टीम असणार, लॅपटॉप, कम्प्युटर असणार, तुम्ही लोकांना त्यांचं जे काय मटेरियल असेल ते टाईप करून देणार. म्हणजे हे काय झालं, रॉ मटेरियल तुम्हाला तुमचं इन्व्हेस्टमेंट कॅपिटल फॉर्म मध्ये कॉम्प्युटरमध्ये करावं लागेल. मग त्यामध्ये टायपिंग करणं ही जी काय ती प्रक्रिया आहे आणि मग त्याचं फायनल प्रोडक्ट जे काय त्याची सॉफ्ट कॉपी अथवा हार्ड कॉपी हे जे काय हे फिनिश्ड प्रोडक्ट आहे. म्हणजे हे सेवेच्या बाबतीमध्ये झालं. तुमची जर खानावळ किंवा मेस असेल तर यामध्ये पण तुम्ही म्हणजे जेवणाची आपण सेवा देतोय, परंतु ही सेवा देत असतानाही आपल्याला रॉ मटेरियल लागेल, प्रक्रिया लागेल स्वयंपाकाची आणि मग फिनिश्ड गुड्स जे काय ना आपण त्याच्या एंड युजर पर्यंत देणार आहोत. सो त्यानंतर मित्र हो, आपल्या व्यवसायाची जागा, लोकेशन सिलेक्ट करत असताना, प्लेस सिलेक्ट करत असताना काय काय गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहेत किंवा कुठले पॉइंट्स कन्सिडर करायचे आहेत. तर सगळ्यात महत्वाचं आहे कच्च्या मालाची उपलब्धता. त्या परिसरामध्ये कच्च्या मालाची उपलब्धता आहे का, तुम्ही जिथं बिझनेस सुरू करणार आहात तुमचं तिथं. त्यानंतर
अवेलेबिलिटी ऑफ लेबर म्हणजे श्रम जे तुम्हाला पाहिजे तुमच्या उद्योगासाठी, बिझनेससाठी, व्यवसायासाठी, तर त्याची उपलब्धता तिथं आहे का. त्यानंतर जागा, तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठीची तुम्हाला जी काही जागा पाहिजे, ज्याला अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये लँड असं म्हणतात, परंतु तुम्हाला जर तुमचा छोटासा स्टॉल जरी सुरू करायचा असेल, तितकी जरी जागा तिथं उपलब्ध आहेत का त्या साईटला, तर ते पण बघणं गरजेचं आहे. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, ट्रान्सपोर्टेशन, अवेलेबिलिटी ऑफ मार्केट, मार्केट तुम्हाला किती जवळ आहे किंवा तिथं तुमची जी काय बिझनेस जिथं सुरू करतायत तिथंच मार्केट आहे का, या सगळ्या गोष्टी. बँक्स अवेलेबल आहेत का जवळ. त्यानंतर सप्लाय ऑफ पॉवर, तुमच्या बिझनेस साठी जर पॉवरची आवश्यकता असेल तर त्याची उपलब्धता कशी आहे ते पण तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ एन्सिलरी मटेरियल्स अँड सर्व्हिसेस, तुमच्या व्यवसायाशी संबंधित ज्या काही अनुषंगिक छोट्या मोठ्या गोष्टी लागणार आहेत या गोष्टी तिथं उपलब्ध आहेत का. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार तुम्हाला बिझनेसची जी काही साईट आहे ती सिलेक्ट करताना करायचं आहे. त्यानंतर फायनान्शियल व्हायबिलिटी अँड प्रिपरेशन अँड अनालिसिस. सो तुम्हाला जो काय बिझनेस सुरू करायचा आहे त्या बिझनेसचे जे काय कॉस्ट ऑफ इस्टॅब्लिशमेंट आहे त्या प्रोजेक्टची, म्हणजे बिझनेस सुरू करण्यासाठीचा किती खर्च तुम्हाला येणार आहे याबद्दलची माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणकोणते सोर्सेस आहेत जे तुमच्या या प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये कॉन्ट्रीब्युट करणार आहेत, म्हणजे तुमचं ओन कॅपिटल आहे, तुमचे फ्रेंड इन्व्हेस्टमेंट करणार आहेत किंवा तुमचे रिलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करणार आहेत का बँक तुम्हाला कर्ज देणार आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला तिथं करावा लागेल. सोर्सेस कोणकोणते तुमच्या प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये कॉन्ट्रीब्युट करतात ते. कॅपॅसिटी युटिलायझेशन, इन्कम एक्सपेंडिचर इस्टिमेशन ऑन अॅन्युअल बेसिस, म्हणजे आता तुम्ही जे जे काय प्रोजेक्ट साठी मशिनरी किंवा जे काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणार आहात तिच्यापासून इन्कम एक्सपेंडिचर कसं जनरेट होणार आहेत, काय होणार आहेत याचं अॅन्युअल बेसिसवर तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आणि हे सर्व जे काय तर ते तुमच्यासाठी एक रेडी रेफरन्स किंवा होमवर्क म्हणून तुम्हाला हे करून ठेवावं लागणार आहे. का तर इथून पुढे त्याची तुम्हाला गरज असणार आहे. कशी गरज असणार आहे ते बघू आपण. प्रॉफिटेबिलिटी ऑफ प्रोजेक्शन इन अन अॅन्युअल बेसिस, तुम्ही जो काय प्रोजेक्ट निवडलाय त्याचं प्रॉफिटेबिलिटी कशी आहे अॅन्युअल बेसिसवर. ऑप्टिमम युजेस ऑफ रिसोर्सेस मटेरियल्स, म्हणजे तुम्ही जे काही रिसोर्सेस यूज करणार आहात जसं की मटेरियल, लेबर, लँड, प्लांट अँड मशिनरी, कॅपिटल, ह्या सगळ्यांचा मॅक्झिमम यूज कसा होईल तुमच्या त्या बिझनेसमध्ये याचं पण तुम्हाला प्रोजेक्शन करून ठेवावं लागेल. आता हे का गरजेचं राहील तर मित्र हो, ज्या वेळेस आपण आपल्या बिझनेसच्या स्टेक होल्डरसाठी ज्यांच्या कडनं आपण इन्व्हेस्टमेंट आपल्या बिझनेससाठी आणणार आहोत किंवा आपल्या बिझनेसमध्ये जे लोक इन्व्हेस्टमेंट करणार आहेत किंवा बँक कर्ज देणार असेल किंवा कोणी पार्टनर्स आपल्यामध्ये होणार आहेत किंवा एंजल इन्व्हेस्टमेंट कोणी करणार आहेत, तर अशा लोकांच्या समाधानासाठी आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्यांची एक रिव्ह्यू किंवा याचा होमवर्क करणं गरजेचं असतं. देन त्याच्यानंतर प्रोजेक्ट कॉस्ट. आता प्रोजेक्ट कॉस्ट काय असते तर लँड अँड साईट डेव्हलपमेंट. आता सपोज तुम्ही एखादी जागा निवडली तुमच्या बिझनेससाठी, तर तिथं तुम्हाला त्या बिझनेससाठी कसं सेटअप तयार करायचं आहे, बिल्डिंग पाहिजे का किंवा शेड मध्ये ते होईल किंवा स्टॉल तयार करायचा आहे किंवा पक्क बांधकाम करावं लागणार आहे, तर हे सर्व त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल. म्हणजे लँड आणि साईटची डेव्हलपमेंटची कॉस्ट, बिल्डिंग जर सेटअप करायची असेल, स्टॉल सेटअप करायचा असेल तर त्याची कॉस्ट, मशिनरी किंवा अदर जे काय इक्विपमेंट लागणार आहेत फिक्स ऍसेट म्हणून त्यांची कॉस्ट, टेक्निकल जे काही एक्सपेन्सेस लागेल टेक्निकल नॉलेजेसचे, म्हणजे तुम्हाला कुठला टेक्निकल इंजिनियर एक्सपर्ट वगैरे हायर करावं लागेल तर त्याची कॉस्ट, इंटरेस्ट जे काय तुमच्या कॅपिटलवर व्याज तुम्हाला जे द्यावं लागेल भांडवलावर कन्स्ट्रक्शन पिरियड मध्ये ते, वर्किंग कॅपिटल मार्जिन, वर्किंग कॅपिटल तुम्हाला डे टू डे एक्सपेन्सेस साठी किती लागणार आहेत आणि काही आकस्मिक खर्चासाठीची तरतूद. तर हे सगळं जे काय ना हे प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये येतं. ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट कराल नवीन बिझनेस सुरू करत असताना
त्याचं जे काय तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो, प्रकल्प अहवाल बनवावा लागतो, त्या प्रकल्प अहवालामध्ये या सगळ्या बाबींचा समावेश होतो. त्यानंतर नवीन बिझनेस साठी सोर्सेस ऑफ फायनान्स कुठले असतात, तर त्यामध्ये असतं पहिलं ओन कॉन्ट्रीब्युशन. आपण स्वतःचे जे काय पैसे त्या बिझनेस मध्ये टाकणार आहोत ते. त्यानंतर असते गव्हर्नमेंट स्कीम. मग गव्हर्नमेंट स्कीम वेगवेगळ्या आहेत, तर DIC आहेत, SDP आहेत, SFC आहेत, नाबार्ड आहेत, नाबार्डच्या काही स्कीम्स आहेत, CDBच्या आहेत. ओके, ह्या अशा वेगवेगळ्या स्कीम ज्या काय आहेत ना, या स्कीम मधनं तुम्हाला काही त्याच्यात मदत होऊ शकते का, किंवा होत असेल तर तो एक सोर्स असेल तुमचा. त्यानंतर बँक लोन. मग आता बँकांचे प्रकार असतात, नॅशनलाइज बँक, प्रायव्हेट बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स. ह्या सगळ्यांपैकी कुठल्या बँकेकडनं तुम्ही कर्ज घेणार वगैरे ते तुम्हाला ठरवावं लागेल. त्यानंतर असतं व्हेंचर कॅपिटल, म्हणजे तुमच्या बिझनेस मध्ये कोणी लोक जे काय त्यांच्याकडे खूप सगळा पैसा आहे आणि तो पैसा त्यांना कामाला लावायचा आहे, पण त्यांना वेळ नाहीये त्या पैशासाठी काम करायला. तर तुमच्यासारखा किंवा आपल्यासारखा कोणी जो उद्योजक असेल ना, उद्योजक, त्याची कुठली आयडिया असेल तर त्या आयडिया मध्ये हे लोक जे काय ते पैसे ओततात म्हणजे त्या नवीन बिझनेस मध्ये, आणि बदल्यात मग त्यांचा जो काय एक ठरवलेल्या अग्रीमेंट नुसार जे काय रेशो असेल त्या रेशो नुसार ते हिस्सेदार होतात त्या बिझनेस मध्ये. त्यानंतर एक पॉप्युलर स्कीम जी काय गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली ती आहेत मुद्रा. तर मुद्रा याविषयी थोडस जास्तीचं जाणून घेऊ आपण. मुद्रा लोन जे काय तर याचे प्रकार आहेत, 3 प्रकारचे हे लोन आहेत, ज्यामध्ये शिशु म्हणून एक पहिली कॅटेगरी आहे जिच्यामध्ये 50,000 कर्ज दिलं जातं, त्याला व्याजदर असतं 10 ते 12%. दुसरं आहे किशोर, ज्यामध्ये मॅक्झिमम 5 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं, 14 ते 17% व्याजदर त्यामध्ये मिळतो. त्यानंतर तिसरा जे काय तो आहे तरुण हा प्रकार, ज्यामध्ये मॅक्झिमम 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं आणि 16% जास्त व्याजदर त्यामध्ये असतं. सो अशा पद्धतीनं हे मुद्रा लोन जे काय ना याची फायदा तुम्ही घेऊ शकता. सो याच्यासाठी काय कंडिशन किंवा डॉक्युमेंट्स लागतात, तर यू शुड ओपन करंट अकाउंट, म्हणजे तुमच्याकडे करंट अकाउंट पाहिजे तुमच्या बिझनेसच्या नावाने. त्यानंतर सिटीजन ऑफ इंडिया, भारतीय नागरिक पाहिजे. मायक्रो अँड स्मॉल बिझनेस पाहिजे ग्रामीण भागामध्ये. आयडेंटिटी रेसिडेन्शियल प्रूफ पाहिजे. ओके, सो करंट अकाउंट ओपन करायचं म्हणजेच तुम्हाला बिझनेसचं पॅन कार्ड वगैरे बनवावं लागेल. सो या पद्धतीनं ह्या डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट असते. याविषयीची जास्तीची माहिती मित्र तुम्ही www.mudra.org.in या संकेतस्थळावर पण घेऊ शकता. सो यानंतरच जो काय आपण बघत आहोत ABCD फॉर न्यू एंटरप्रिन्युअर. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करत असताना कुठल्या बेसिक गोष्टींची आपल्याला माहिती असणं गरजेची त्या. तर यामध्ये एक अजून महत्वाचा मुद्दा येतो, कायदेशीर पूर्तता कोणकोणत्या करावं लागतात. तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं एंटिटी प्रूफ, म्हणजे व्यवसायाचा पुरावा. आता तो काय असतो, तर जर पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप डीड असते, कंपनी असेल तर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन असतं, शॉप ऍक्ट अँड इस्टॅब्लिशमेंट सर्टिफिकेट असतं, ज्याला शॉप ऍक्ट लायसन आपण असं म्हणू शकतो. सो या पद्धतीनं हे एंटिटी प्रूफ झालं. त्यानंतर जसं मागाशी सांगितलं तसं पॅन कार्ड किंवा टॅन नंबर. आता GST नंबर एक त्यामध्ये आणखी एक आहे. सो हे पण तुम्हाला लागेल. पॅन कार्ड लागेल प्रोप्रायटरचं, पार्टनरचं, डायरेक्टरचं, सिक्युरिटी प्रोव्हायडर किंवा गॅरंटरचं. म्हणजे जर तुम्हाला बँक कुठल्या लोन साठी वगैरे अप्लाय करायचं तुमच्या बिझनेसच्या स्वरूपानुसार, बिझनेसचं जर तुम्ही मालक असाल तर तुमचं प्रोप्रायटरचं, पार्टनर्स असतील तर दोन्ही पार्टनरशिप पॅन कार्ड, डायरेक्टर्स असतील तर नंबर ऑफ डायरेक्टर जे काय त्यांचे पॅन कार्ड, म्हणजे हे गरजेचं राहील. आणि हायपोथिकेशन जर काय असेल तर ते पण गरजेचं असतं. ही लिगल रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर लिगल रिक्वायरमेंट मध्ये अजून एक पार्ट येतो, फायनान्शियल डॉक्युमेंट. तर फायनान्शियल डॉक्युमेंट म्हणजे आर्थिक विवरणपत्र ज्याला आपण म्हणू ते, ज्यामध्ये 3 वर्षाचे मागील 3 वर्षाचे ऑडिटेड किंवा प्रोव्हिजनल फायनान्शियल स्टेटमेंट लागतात. त्यानंतर करंट इयरचा प्रोजेक्टेड टर्नओव्हर ऑन लेटर हेडवर तुम्हाला करंट इयरचा प्रोजेक्टेड टर्नओव्हर द्यावा लागेल. IT रिटर्न्स लागतील आणि 6 महिन्याची बँक स्टेटमेंट लागेल. या पद्धतीची ही
फायनान्शियल डॉक्युमेंट संबंधात लिगल रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर मित्र हो आपण वळू दुसऱ्या पार्टकडे. दुसरा पार्ट जो काय तो बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफिकेशन, म्हणजे व्यवसायाच्या संधी आपल्या अनुभवाशी संबंधित, आपल्या छंदाशी संबंधित, आपलं सामाजिक जे वातावरण आहे, पर्यावरण आहे, सामाजिक पर्यावरण त्याच्याशी संबंधित, किंवा आपली जी शैक्षणिक पात्रता आहे त्याच्याशी संबंधित असतात. त्यानंतर ह्या ज्या काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या सर्च करण्यासाठी आपल्याकडं व्हिजन पाहिजे असतं, म्हणजे आपल्याकडे तशी नजर पाहिजे असते. कारण काय होतं की बऱ्याचदा कॉमन पीपल सी ऑपॉर्च्युनिटीज बट ओनली एंटरप्रिन्युअर्स ऍक्ट अपॉन देम, म्हणजे सर्वसामान्य माणसाला संधी दिसते परंतु तिच्यावर काम करायचे जे काय आहेत ते फक्त एक उद्योजकच करतो. सो या पद्धतीनं मित्र हो that enables an entrepreneur to offer marketable products or services to interested buyers or end user. म्हणजे अशी परिस्थिती की जी उद्योजकाला विक्री योग्य वस्तू किंवा सेवा बनवण्यास मदत करते त्याच्या वापरकर्त्यांसाठी. मग हिला अजून वेगळ्या प्रकारे कसं डिफाईन केलं जातं, ऍज द पोटेन्शियल टू क्रिएट समथिंग न्यू दॅट इन्व्हॉल्व चेंज इन नॉलेज, टेक्नॉलॉजी, इकॉनॉमी, पॉलिटिक्स, सोशल अँड डेमोग्राफिक कंडिशन आहे. ह्या सर्व कंडिशन मध्ये नवीन काहीतरी करण्याची जी काय प्रेरणा आहेत किंवा क्षमता आहेत त्याला ऑपॉर्च्युनिटी असं म्हटलं जातं. तर बिझनेस आयडिया जी काय ती बिझनेस आयडिया इज द कन्सेप्ट दॅट रिझल्ट इन प्रॉफिट. टँजिबल प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मध्ये येत नाही, ती त्याच्या स्वप्नातच ती विरून जाते. सो तसं त्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे मित्र हो बिझनेस आयडिया ही अशी गोष्ट असते की बिझनेसशी रिलेटेड एखादी संकल्पना, एखादी कन्सेप्ट ही प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होते आणि प्रॉफिट मध्ये कन्वर्ट होत असताना एक दृश्य स्वरूपात आपल्याला एखादं वस्तू किंवा सेवा दिसते त्यातनं. ओके, सो म्हणजे यालाच बिझनेस आयडिया असं म्हटलं जातं. त्यानंतर आता आपण बिझनेस आयडियाचे सोर्सेस कुठले आहेत, म्हणजे बिझनेस आयडिया म्हणजे बिझनेसशी रिलेटेड संकल्पना किंवा संधी ज्या काय त्याचे सोर्सेस कुठले आहेत. तर याचे बेसिकली जर सायंटिफिकली आपण बघितलं तर प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन प्रकारचे सोर्सेस पडतात. तर प्रायमरी सोर्सेस म्हणजे प्राथमिक स्रोत कुठले आहेत, तर ते आहेत ऑब्झर्वेशन, तुमचं निरीक्षण. तुम्ही जितकं निरीक्षण कराल तितक्यातनं तुम्हाला तुमच्या बिझनेस व्यवसायासाठीची संधी तुम्हाला मिळू शकते. म्हणजे तुम्ही जस्ट प्रवास करतायत वाहन म्हणजे बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये बसलेला आहात आणि सॉरी तुम्ही फक्त आजूबाजूला बघतायत, या बघण्यातनं तुम्हाला एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळू शकते. तर पहिला जो काय सोर्स आहे प्राथमिक स्रोतामधला पहिला स्रोत जो काय तो आहे निरीक्षण, ऑब्झर्वेशन. दुसरा आहे एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट तुम्हाला करावं लागेल की प्रोडक्टचे, आणि एक्सपेरिमेंट करून तुम्हाला प्रोडक्टचे जे काय तर ते प्रोडक्ट तुम्हाला इनोव्हेंट होईल, ती सर्व्हिस तुम्हाला इनोव्हेंट होईल. मग तुम्ही म्हणाल एक्सपेरिमेंट कसला प्रकारे, मग तुमच्याकडे जे काय तो येवले चहा मिळतो पुणे परिसरामध्ये, जे काय मागच्या 3 वर्षात खूप पॉप्युलर झाला येवले चहा. हा काय चहाच आहे ऍज युजल, परंतु तो इतक्या जे काय गोष्टी म्हणजे त्यानं जो काय प्रयोग केले तर त्या प्रयोगातनं तो एक ब्रँड तयार झाला. मग आपण बघू शकतो की असं छोट्या छोट्या गोष्टीतनं पण एक्सपेरिमेंट होतो. त्यानंतर
याचाच एक्सपेरिमेंटच एक पार्ट आहे सॅम्पलिंग. म्हणजे सॅम्पलिंग सुद्धा तुम्ही प्रोडक्टचं सॅम्पलिंग करून सुद्धा नवीन आयडिया जी काय तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर आहेत इंटरव्ह्यूज. इंटरव्ह्यूज म्हणजे मुलाखती, म्हणजेच फील्ड वर तुम्ही कुणाशी बोलतायत, नवीन लोकांशी ओळखी करतायत, नवीन लोकांशी बोलतायत आणि लोकांना भेटतात, बोलतात. अशा वेळेस मात्र तुमच्या डोक्यात एकच सुरू आहे की नवीन बिझनेसची आयडिया मला ह्या व्यक्तीशी बोलण्यातून कशी मिळेल. ओके. सर मग हा इंटरव्ह्यू जो काय, तर ही वेगवेगळ्या लोकांशी आपले होऊ शकतात. जसं की कस्टमर सोबत, मग कस्टमरला कुठली अडचण आहे, ती अडचण आपण दूर करण्यासाठी काय करू शकतो. बऱ्याचदा कीप अ पेन पॉइंट जो काय म्हणजे सोसायटीचा किंवा समाजाचा जो काय जी दुखरी नस आहे ती जर पकडली तुम्ही, तर तुम्हाला बिझनेसची आयडिया मिळते. सो हे कधी कळेल तुम्हाला, तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यावर, तुम्ही लोकांशी बोलल्यानंतर. मग तुम्हाला कळालं की अरे यार इथं लोकांना गरज आहे कशाची, तर चहाची. चहाचे स्टॉल या एरियामध्ये कुठंच नाहीये किंवा आहेत तर ते थोडेसे वेगळ्या पद्धतीचे आहेत, आपण वेगळ्या पद्धतीनं काहीतरी चहा सर्व करू शकतो. तर ती तुमची बिझनेस आयडिया तुम्हाला तिथं मिळू शकते. त्यानंतर म्हणजे तसंच आपण सप्लायर्स, कॉम्पिटिटर आणि इंडस्ट्री एक्सपर्टच्या बोलण्यातून तुम्हाला आयडिया मिळू शकते. इंटरव्ह्यू जे काय ते दोन पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात. एक तर पर्सनल इंटरव्ह्यू किंवा टेलिफोनिक इंटरव्ह्यू वगैरे, म्हणजे समोरासमोर फेस टू फेस बोलणं किंवा टेलिफोनिक, यामधनं पण तुम्हाला आयडिया मिळू शकते. त्यानंतर सर्वे. सर्वे काय असतो की एक क्वेश्चनियर बनवायची, त्या क्वेश्चनियरच्या अनुषंगाने माहिती लोकांकडनं गोळा करायची, जे जे टार्गेटेड लोक समूह असेल त्यांच्याकडनं, आणि तिच्यातनं आपल्याला आपली माहिती जी काय मिळू शकते. तर अशा पद्धतीनं सायंटिफिकली जर बघितलं आपण, तर बिझनेस आयडियाज आणि ऑपॉर्च्युनिटी डेव्हलप करायचे हे प्रायमरी सोर्सेस आहेत, ज्यामध्ये ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंट, इंटरव्ह्यूज, सर्वेज ह्या गोष्टी येतात. मग सेकंडरी सोर्सेस कुठले, दुय्यम स्रोत कुठले, तर जो डेटा ऑलरेडी कलेक्ट करून ठेवलेला असतो आणि कंप्लाइड असतो, रेडी टू यूज असतो, सगळ्यांसाठी उपलब्ध असतो असा. मग असा डेटा कुठला, की सपोज आता हे जे काय प्रेझेंटेशन मी देतोय आपल्या समोर, आता हे जे काय आयडिया मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे, हे सेकंडरी सोर्स झाला. हे ऑलरेडी मी करून ठेवलंय, हे तुमच्यासाठी फक्त आता घेऊन येतोय. म्हणजे बार्टी जे काय हे तुमच्यासाठी घेऊन आलंय ह्या सगळ्या गोष्टी. सो त्यानंतर हा एक्झिस्टिंग असतो, त्याचा कुठल्या तरी पर्पज साठी असतो आणि त्या पर्पज पूर्ण झाल्यानंतर त्याला दुसरेही लोक वापरू शकतात. सो या पद्धतीनं म्हणजे आपण लायब्ररी, इंटरनेट वरनं जी माहिती घेऊ शकतो ती. इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम मास मीडिया अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया, हे सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतं. सो हे जे काय, तर ह्या सेकंडरी सोर्सेस मधनं तुम्हाला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. आता उदाहरणार्थ फूड इंडस्ट्रीमध्ये जायचंय, मग तुम्ही सहजच तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा वार्षिक अहवाल बघताय. मग किती आवक होते, कोणकोणत्या धान्यांची आवक होते, कोणकोणत्या धान्याची मागणी असते, याची आकडेवारी तुम्हाला त्या अहवालात मिळते. मग त्याचा अभ्यास करून तुम्हाला काय गॅप मिळू शकतो, गॅप फाइंड आउट होतो, कुठे जागा सापडते व्यवसायाची. कशी सापडते की सपोज एका विशिष्ट कालावधीमध्ये गव्हाची मागणी जी काय ती खूप असते, आवकही खूप असते. मग अशा वेळेस आपण जर तो स्टोअर करून ठेवला किंवा त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन केलं, तर धान्य विक्रीचा व्यवसाय तुमचा होऊ शकतो. सो या पद्धतीने. तर आता यानंतर आपण वळू पुढच्या मुद्द्याकडे, जो आहे सेक्टर वाईज आयडेंटिफिकेशन ऑफ ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे क्षेत्रानुसार, म्हणजे आता जसं क्षेत्र कोणते, तर मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस आणि ट्रेडिंग, व्यापार. ओके, म्हणजे उत्पादन, सेवा आणि व्यापार, हे तीन जर आपण वेगवेगळे केले, तर याच्यामध्ये बघा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जवळपास 29% पर्यंत म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहेत. तर यामध्ये काय येतं की ऍग्रो प्रोडक्ट प्रोसेसिंग, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, फूड फ्रूट प्रोसेसिंग, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक गुड्स मॅन्युफॅक्चरिंग एक्सेट्रा. हे काही उदाहरण. ब्युटी आणि वेलनेस, हॉटेल इंडस्ट्री, ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसिंग, प्रिंटिंग सर्व्हिसिंग एक्सेट्रा.
त्यानंतर तिसरा जो काय मुद्दा आहे, म्हणजे तिसरं जे क्लासिफिकेशन आहे ते आहेत ट्रेडिंग. तर या ट्रेडिंग मध्ये जवळपास 17% म्हणजे 17% मॉल आहेत, मेडिकल शॉप आहे, डेअरी आहेत, मेस आहेत, म्हणजे खानावळ वगैरे आहेत, या पद्धतीनं सॉरी मॉल, मेडिकल शॉप, डेअरी, किराणा शॉपीज वगैरे या पद्धतीनं हे त्याचे उदाहरण आहेत. त्यानंतर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शोधत असताना किंवा निवडत असताना तिला कसं पद्धतीनं ओळखायचं आणि कशा पद्धतीनं तिचं विश्लेषण करायचं आणि निवडायची. तर रिकग्नायझिंग कस्टमर नीड्स अँड वॉन्ट्स म्हणजे ग्राहकांच्या गरजा आणि त्याच्या इच्छा, ही जे काय ना हे ओळखायचं आहे. म्हणजे या कोविड सिच्युएशन मध्ये खूप सर्व गोष्टी ज्या काय त्या ऑनलाईन झाल्या, डिजिटल माध्यमांचा वापर वाढला. जसं आता आपण ऑनलाईन वेबिनार घेतोय, आपण ऑनलाईन प्रशिक्षण घेतोय. तर हे घेत असताना अचानकच गरज वाढली कसल्या, स्मार्टफोनच्या, पाम टॅबच्या, लॅपटॉप. ओके, म्हणजे विद्यार्थ्याला जर शाळेत विद्यार्थी शाळेत शिकत असेल तर त्याच्यासाठी मोबाईल ही अत्यावश्यक गोष्ट झाली, किंवा कम्प्युटर, लॅपटॉप काय जे असेल ते, गेला बाजार मोबाईल तरी त्याला पाहिजे. परंतु मोबाईल ठीक आहे, वर्किंग स्मार्टफोन असेल तर त्यामध्ये त्याचं काम होऊ शकते, ही झाली गरज. परंतु जर त्याने असं म्हटलं की मला XYZ कंपनीचाच मोबाईल पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ आता ऍपलचाच हँडसेट पाहिजे, तर ही काय झाली, त्याची वाढ झाली. आता जेव्हा विद्यार्थी असं मागतोय आणि मग त्याचे पालक जेव्हा पैसे खर्च करतायत त्याच्या वांट्सला पूर्ण करण्यासाठी, म्हणजे मोबाईल त्याच्यासाठी घेणार होते, परंतु त्याची इच्छा ऍपल फोनची आहे, मग त्यावेळेस जेव्हा ते खर्च करतात तेव्हा ती कन्वर्ट होते डिमांड मध्ये. म्हणजे नीड वॉन्ट्स कन्वर्ट इनटू डिमांड वेन बॅकिंग ऑफ मनी. सो त्याला पैशाचं जेव्हा बॅकिंग मिळेल त्यावेळेस. तर आपल्याला ना ह्या गोष्टी कळायला पाहिजेत की गरज कुठली आहे आणि लोकांची इच्छा काय आहे. ओके, त्यानुसार तुम्हाला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळते. त्यानंतर बिझनेस इन्व्हायरमेंट जे काय ना त्याचा रिव्ह्यू करायचा, स्कॅन करायचं. त्यानंतर सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं, स्वतःचं मूल्यमापन करायचं. सोसायटीच्या गरजा, व्हॅल्यू, मूल्य जे काय आहेत ना तर त्यांचं असेसमेंट करायचं. म्हणजे कोणत्या गोष्टीला महत्व देते सोसायटी. म्हणजे आता अमेरिका सारखी जी काय सोसायटी असेल तर तिथं मात्र काय आहे की तिथं वेपन्सला खूप महत्व आहे. म्हणजे प्रति नागरिकामागे म्हणजे तिथं वेपन्स आहेत, तिथं ते ऍक्सेसेबल आहेत. इंडियामध्ये ती ऍक्सेसेबल नाहीये. म्हणजे व्हॅल्यू जे काय तर ते व्हॅल्यू भारतामध्ये लागू नाही पडणार तुम्हाला. म्हणून बिझनेस ऑपॉर्च्युनिटी जी काय ना ती शोधत असताना व्हॅल्यूचा सोसायटीचे जे काय व्हॅल्यू आहेत त्याचाही विचार तुम्हाला करावा लागेल. कम्युनिटीचा रिस्पॉन्स किंवा सोसायटीचा स्वीकार्यता ही पण तुम्हाला गरजेची आहे. तुम्ही बिझनेस कोणता करताय, तो बिझनेस स्वीकार्य आहेत का या सोसायटीमध्ये, ते बघावं. नंतर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी चूज करायची आणि त्यानुसार बिझनेस प्लॅन बनवायचा. ओके, सो कस्टमरच्या नीड्स आणि वॉन्ट्स मगाशी बोलून झालेत आपल्याला. बिझनेस इन्व्हायरमेंट कसं स्कॅन करायचं, तर लोकसंख्या काय आहेत, लोकल रिसोर्सेस कुठले आहेत, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज कुठल्या आहेत, रेग्युलेशन कुठले आहेत, डेटा, इम्पोर्ट एक्सपोर्टची आकडेवारी काय सांगते, इंडस्ट्रीशी संबंध कसा आहे तुमच्या बिझनेसचा. त्यानंतर पब्लिक किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये हा प्रोजेक्ट आहे का, टेक्नॉलॉजिकल ब्रेक थ्रू कसं आहे त्या प्रोजेक्टचं. त्यानंतर मास मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं सोर्सेस आहेत का याचे काही, अशा पद्धतीने. त्यानंतर सेल्फ इव्हॅल्युएशन हा जो काय मुद्दा मागायची सांगितलं त्यामध्ये आपल्या वैयक्तिक अनुभव काय आहेत, नॉलेज काय आहेत, स्किल कुठले आहेत, फायनान्शियल ॲबिलिटी कुठली आहेत, इंटरेस्ट कसा आहेत आणि नेटवर्किंग ॲबिलिटी काय आहेत. सो या सगळ्यांचा विचार तुम्हाला करावा लागेल. ओके, आणि त्यानंतर सोसायटीचं जे काय तर व्हॅल्यूज आणि कम्युनिटी रिस्पॉन्स, सोसायटी ऍक्सेप्टन्स म्हणजे सोशल व्हॅल्यूज तुमच्या एरियाचे किंवा देशाचे, हे तुम्हाला बघावं लागते. त्यानंतर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी चूज करत असताना लिगॅलिटी बघावं लागेल. म्हणजे
कायदेशीररित्या तो स्वीकार्य आहे का तो बिझनेस. त्यानंतर कॉम्पिटिटर्स कसे आहेत त्याच्यामध्ये, कॅपिटल रिक्वायरमेंट काय आहेत आणि रिस्क काय आहेत, म्हणजे धोका कुठला आहे त्याच्यामध्ये, बिझनेस रिस्क कशी आहे, फायनान्शियल रिस्क कशी आहे, हे तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर शेवटचा जो काय मुद्दा आहे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी चूज करत असताना, कन्स्ट्रक्शन द बिझनेस प्लॅन बनवायचा आहे. मग बिझनेस प्लॅन मध्ये कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, तर त्यामध्ये आहेत टाइम लाईन, किती कालावधीमध्ये तुम्हाला हा बिझनेस उभा करायचा आहे. जनरली एक थंब रूल आहेत मित्र, की कमीत कमी 3 वर्ष तुम्हाला एखाद्या बिझनेस मध्ये वेळ द्यावा लागतो, तेव्हा त्याचा सेटअप जो काय तो येतो. आता ह्या कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये ही अपवादात्मक परिस्थिती आहे, या परिस्थितीला हा नियम लागू नाही राहणार, परंतु कमीत कमी 3 वर्ष किंवा 1000 दिवस तुम्हाला एखाद्या बिझनेस मध्ये स्पेंड करावा लागतात, जरी तुमचा बिझनेस पहिल्या महिन्यातच नफ्यामध्ये आला तरी पण, म्हणजे त्यावेळेस तो मॅच्युअर्ड होतो. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह समरी, मिशन स्टेटमेंट काय आहे, कंपनीचं बॅकग्राऊंड किंवा बिझनेसचं बॅकग्राऊंड काय असणार आहे, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन काय असणार आहे तुमचं, मार्केटिंग प्लॅन कसा आहे, कॉम्पिटिटरचा अनालिसिस काय सांगतं तुमचं, तुमच्या स्वतःबद्दलचं स्वॅट अनालिसिस काय सांगतं, तुमचे व्यवहार कसे चालणार आहेत, व्यवसायाच्या दैनंदिन गोष्टी कशा घडणार आहेत आणि फायनान्शियल प्लॅनिंग कशी आहे. या सगळ्या गोष्टी मिळून, म्हणजे या 10 गोष्टी मिळून बिझनेस प्लॅन जो काय तो तयार होतो. त्यानंतर अप्रोचेस कुठला पाहिजे आपल्याला, अप्रोचेस बिझनेस आयडिया मिळवायच्या, गरज आणि आपला जो काय कल आहे, आपली आवड जी काय ती पूर्ण करणारा आहे का, हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा. आपला बिझनेस प्लॅन, बिझनेस आयडिया, आपली गरज किंवा समाजाची गरज आणि आपला कल किंवा आवड. त्यानंतर डायव्हर्सिफाईंग द युजेस ऑफ गुड्स, म्हणजे वस्तूचे वापर कसा आहे. त्यानंतर कम्युनिटी चेंजेस कसं होऊ शकतो, लोकांच्या आवडीनिवडी बदलू शकता का. त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, तर टेक्नॉलॉजी आल्यानंतर फरक पडणार आहेत का बिझनेस मध्ये, आणि आपलं नेटवर्क तयार आहे का, नेटवर्क तयार होईल का, कसं करावं लागेल, ह्या गोष्टी कन्सिडर करून आपल्याला बिझनेस आयडिया आपली डेव्हलप करायची. ओके, सो मग आता तेच मुद्दे जे काय तर विस्तृत आपण बघणार आहोत, की बिझनेस इंडिव्हिज्युअल प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात, त्यामुळं त्या गरजानुसार ते बनतंय का. लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर होतोय का त्या बिझनेस मध्ये, ते बघायचंय. आणि शेवटचा जो काय मुद्दा त्याच्यामध्ये होता, ऑब्झर्विंग अँड इस्टॅब्लिशिंग अ नेटवर्क, क्रिएट नेटवर्क ऍट द वर्क प्लेस अँड मेक इट द सोर्स ऑफ इनोव्हेटिव्ह आयडियाज, म्हणजे नवीन नवीन आयडिया ज्या काय त्या तुमच्या बिझनेस मध्ये येत राहतील या पद्धतीनं. मित्र हो, सोनी कंपनीचं एक्झाम्पल आहे. सोनीचं वॉकमॅन लोक वापरायचे, वॉकमॅन म्युझिक ऐकण्यासाठी खूप प्रसिद्ध होता. जवळपास 60 वर्ष जगावर राज्य करत होता म्युझिक सिस्टीम मध्ये सोनी कंपनी. आणि एका रात्रीतून आलेल्या आयपॉडनं त्याचं सर्व मार्केट जे काय ना ते म्हणजे नेस्तनाबूत केलं. सो कनेक्टिंग इंडिया म्हणून भारतामध्ये आलेली नोकिया कंपनी, ते कुठल्या कुठं म्हणजे पोचली आहे. आणि ह्या छोट्या छोट्या कंपन्या ज्या काय, ज्या की त्या कुठंच नव्हत्या किंवा काळानुसार ज्या बदलत राहिल्या, त्या कंपन्या मात्र मार्केटमध्ये आज टिकून आहेत. तर या पद्धतीनं तुम्हाला जे काय तर तुमच्या आयडिया ज्या काय त्या अपडेट करत राहणं गरजेचे आहेत वेळेनुसार. काही गाईडलाईन आहेत बिझनेस आयडिया किंवा ऑपॉर्च्युनिटी सिलेक्ट करत असताना, ज्यामध्ये डेटा कलेक्शन आणि रिसर्च, त्यानंतर म्हणजे माहिती, अनुषंगिक माहिती जी काय ना ती आपल्याला गोळा करणं गरजेची आहे, तिच्यावर थोडंसं रिव्ह्यू करणं, रिसर्च करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ कम्प्लीट बिझनेस प्लॅन बनवायचा आहे आपल्याला, मगाशी जे 10 मुद्दे सांगितले त्यांचा विचार करून. त्यानंतर नेटवर्क आपलं इस्टॅब्लिश झालं पाहिजे, नेटवर्कशी आपण कलेक्ट झालो पाहिजे, फंडिंग आपल्या बिझनेसला मिळेल का ते बघितलं पाहिजे आयडियाला. वर्कफोर्स आपल्याला जी काय गरजेची आहे ती कुठनं हायर करायची आहे, कशी हायर करायची आहे. त्यानंतर कॉन्फिडन्स आणि गुड टाइम मॅनेजमेंट, ह्या गोष्टी ज्या काय त्या आपल्याला कन्सिडर करणं आहे. अशा पद्धतीने आपल्याला बिझनेस आयडिया आयडेंटिफिकेशन आपलं होत आहे. त्यानंतर मित्र हो, आता थोडस रेडी टू इट या पार्टकडे जाऊ आपण.
51 स्मॉल बिझनेस आयडियाज फॉर बिगिनियर्स हा जो एक या सेशन मधला आजच्या एक महत्वाचा मुद्दा इथं आहे, पार्ट आपण सुरू करतोय की 51 छोट्या छोट्या बिझनेसच्या आयडिया ज्या बिगिनियर साठी आहेत. मग आता स्मॉल बिझनेस काय असतो, तर तो बिझनेस तुम्ही तुमच्या घरी किंवा छोट्याशा रेंटल जागेमध्ये सुरू करू शकता. कॉस्ट आणि मशिनरीची रिक्वायरमेंट, इक्विपमेंटची रिक्वायरमेंट जी काय ना ती खूप कमी असते आणि यामध्ये तुम्ही काही मशीन्स भाड्याने सुद्धा घेऊन, रेंटने घेऊनही तुमच्या ऑर्डर कम्प्लीट करू शकता. अशा पद्धतीचं ज्याला मग आपण स्मॉल बिझनेस असे म्हणतो. तर आता याच्या आपण काही 20 टॉप 20 स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आयडिया आपण बघत आहोत. पहिली आयडिया याच्यामध्ये आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर, म्हणजे कागद बनवण्याचा बिझनेस. मॅन्युफॅक्चरिंग, आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काय मी आयडिया तुमच्याशी शेअर करतोय ह्या प्रत्येकालाच प्रत्येक आयडिया आवडेल, सुटेबल राहील असं नाही. मगाशी किंवा आतापर्यंत आपण जे जे मुद्दे डिस्कस केले त्या मुद्द्यांची जी काय स्क्रुटनी आहेत किंवा क्रायटेरिया आहेत तो लावून तुम्हाला तुमच्याशी सुटेबल जी आयडिया आहे ती शोधायची आहे. मग भलेही ती ह्या ज्या काही 51 आयडिया मी तुमच्याशी शेअर करणार आहेत यापैकीची असेल किंवा तुम्ही स्वतः निवडलेली असेल. सो यामध्ये पहिला जो काय मुद्दा, पहिली जी काय आयडिया ती आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर, पेपरचं उत्पादन करणं. हा लो कॉस्ट बिझनेस आहे. त्यामध्ये पेपर मार्केट याच्यामध्ये ह्यूज पोटेन्शियल आहेत, खूप क्षमता आहेत. पेपर आर वाइडली यूज टू एज्युकेशन अँड अदर इंडस्ट्रीज, सो चान्सेस टू गेटिंग सक्सेस इन पेपर मेकिंग बिझनेस आर व्हेरी हाय. ओके, प्लास्टिकला पर्यायी पेपर वापरतोय आपण, प्लास्टिकला पर्याय म्हणून, त्यामुळे चान्सेस खूप आहे त्याच्यामध्ये. बिफोर स्टार्टिंग दिस बिझनेस यू नीड टू डिसाइड पेपर साइज अँड व्हॅल्यूम. बेस्ड ऑन साइज अँड व्हॅल्यूम यू नीड टू सिलेक्ट इक्विपमेंट अँड स्पेस फॉर द मॅन्युफॅक्चरिंग. कॅपिटल रिक्वायर्ड 1 to 2 lakhs आणि मटेरियल रिक्वायर पेपर मेकिंग इक्विपमेंट, रॉ मटेरियल, केमिकल्स एक्सेट्रा. देन दुसरा, आता वेळेची उपलब्धता कमी असल्यामुळे मी थोडं फास्ट घेतो. दुसरं आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फोल्डर, फाईल अँड इन्व्हॉल्व्स. The second low cost manufacturing business that can be easily started is the folder, file or envelope making. These are always in demand as it is the used widely in school, post office, banks and corporate environment, government offices, etc. There are two ways making folder and file envelope. First is the handmade and second is the using machine. You can adopt any of them. However, it is recommended to go for a machine. Capital required approximately 1 lakh. Material required paper folding, hydraulic press, raw material, etc. त्यानंतर सोप आणि डिटर्जंट मॅन्युफॅक्चरिंग. आता हा FMCG रिलेटेड प्रोडक्ट आहे, फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स, ज्यामध्ये हे ऑलवेज डिमांड मध्ये असतं. त्यात ह्या काय प्रोडक्ट आहे, हा बिझनेस सुरू करायचा आहे तर यू नीड टू लर्न प्रोसेस ऑफ मेकिंग सोप अँड डिटर्जंट. म्हणजे याचं बनवायचं कसं याची प्रक्रिया तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. ऍज इट इज रिक्वायर मिक्सिंग ऑफ राईट इन्ग्रेडियंट्स in a correct proportion. You can start the business at home or at a suitable premises. Approximately 50,000 capital मध्ये हा बिझनेस सुरू होऊ शकतो. मटेरियल काय रिक्वायर्ड आहे, त्यात तुम्ही मिक्सर्स, बेसिन्स, लॅडल्स, प्लास्टिक बॅग्स, गॅस और इलेक्ट्रिक स्टोव्ह, वेटिंग स्केल, हँड ग्लोव्स एक्सेट्रा. छोट्या छोट्या गोष्टींची गरज यामध्ये असते. हेअर ऑइल प्रोडक्शन. The next business idea is hair oil production. It is a low cost business and can be easily started from home. Okay. It has good market potential as hair oil is commodity item and used everywhere. You need to make sure that oil should be non-sticky with good fragrance. It is a good idea to make hair oil that will help grow hair. Capital requirement 25 ते 50,000 रुपये. Material required base oil, herbal extract, perfume bottling and mixing machine. ओके, सो या पद्धतीनं हा छोटासा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. त्यानंतर आहेत मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्पोर्ट रिलेटेड आयटम्स, म्हणजे खेळण्याशी संबंधित जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये बॉल आहेत, बॅट आहेत, बॅडमिंटन, रॅकेट, कॅरम एक्सेट्रा. इंडोर आउटडोर स्पोर्ट्सचे पॉप्युलर नुसार तुम्ही यामध्ये लीड घेऊ शकता. तर अप्रॉक्सिमेटली 2 लाखापर्यंत, 2 ते 5 लाखापर्यंत कॅपिटल यामध्ये लागू शकतं. रॉ मटेरियल, मशिनरी यामध्ये लागेल तुम्हाला.
त्यानंतर हँडमेड बिस्किट किंवा बेकरी. If you are looking for home-based manufacturing business, you can think of biscuit making business. It is a very lucrative small scale business. Although many branded biscuit are available, many people still prefer handmade biscuit and cookies. म्हणजे जरी मार्केटमध्ये खूप सगळे कॉम्पिटिटर असले तरीही याला खूप मागणी आजही आहे. इफ यू हॅव नॉलेज ऑफ मेकिंग गुड बिस्किट, यू कॅन प्लॅन स्टार्ट युअर ओन बिस्किट मेकिंग बिझनेस किंवा बेकरी प्रोडक्ट. त्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 25 ते 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला कॅपिटल लागेल. व्हीट फ्लोअर, शुगर ग्राइंडर, मिक्सर एक्सेट्रा याशी या गोष्टी लागतील. कॅन्डल मेकिंग, वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. फॅन्सी कॅन्डल म्हणजे यामध्ये फॅन्सी कॅन्डल विथ गुड फ्रेग्रन्स आर ऑलवेज डिमांड. सो स्टार्टिंग कॅन्डल मेकिंग बिझनेस इज अ गुड चॉईस. This is business can be started with low investment, approximately 25 to 50,000. Wax पाहिजेत, modeling, dye, perfume, equipment for holding hot wax, etc. हे छोट्या छोट्या गोष्टी यामध्ये गरजेच्या आहेत. त्यानंतर बॉल पेन मेकिंग किंवा बॉल पेन रिफिल मेकिंग. बॉल पेन रिफिल मेकिंग इज अ सिंपल business that can be started from home. Ball pen is an essential writing item. It is required in education. So यामध्ये अप्रॉक्सिमेटली 50,000 ते 2 लाखापर्यंत कॅपिटल लागणार आहेत. त्यानंतर इंक फिलिंग मशीन, नोझल फिक्सिंग मशीन, पंचिंग मशीन, हॉट स्टॅम्पिंग मशीन एक्सेट्रा तुम्हाला यामध्ये गरजेचं आहे. त्यानंतर आहेत हनी मेकिंग. हनी मेकिंग इज द बिझनेस ऑफ बी किपिंग और बी फार्मिंग. Honey making is the one of the easiest business that can be started with a low cost. So हा बिझनेस असा आहे की लाईक मेकिंग मनी फ्रॉम अ हॉबी. म्हणजे तुम्हाला जर छंद असेल बागकामाचा वगैरे तर त्यातून तुम्ही बनवू शकता. 25 ते 50,000 रुपयापर्यंत खर्च येईल. बी बॉक्स आहेत, हाईव बॉडीज, हनी सोपर्स अँड पॅकेजिंग मटेरियल हे लागेल तुम्हाला. जॅम जेली मेकिंग. दिस बिझनेस कॅन बी स्टार्टेड इन होम ऑल्सो. हे खूप मोठ्या प्रमाणात यूज होतं. जॅम जेली आर यूज इन होम एज वेल एज द रेस्टॉरंट. चिल्ड्रन आर फाउंड जॅम जेली लुकिंग पॉप्युलरिटी इज ॲडवायजेबल टू स्टार्ट जॅम अँड जेली मेकिंग. मग यामध्ये काय ती 25 ते 50,000 रुपये खर्च लागणार. फळं, साखर, सायट्रिक ऍसिड, प्रिझर्वेटिव्ह, फूड ग्रेड कलर, केमिकल्स, जार्स, पॅकिंग मटेरियल ह्या गोष्टी याच्यामध्ये लागतील. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॉयज. लहान मुलांना खेळणी खूप आवडतात तर त्या खेळणी बनवणं हा एक व्यवसाय तुमचा होऊ शकतो. हा एक छोटासा बिझनेस आहे. रॉ मटेरियल याचं आणलं तर कुठेही हा बिझनेस तुम्ही म्हणजे सुरू करू शकता. ओके. यामध्ये 1 ते 10 लाखापर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. रॉ मटेरियल, मोल्ड्स, प्लास्टिक मॉडेलिंग मशीन्स वगैरे या गोष्टींचा विचार करून आपण त्या हे करू शकतो. त्यानंतर प्लास्टिक आयटम्स किंवा बॉटल्स. ऑल टाइप ऑफ फूड, कोल्ड ड्रिंक, केमिकल इंडस्ट्रीज रिक्वायर प्लास्टिक बॉटल फॉर द पॅकेजिंग. नथिंग इज अवेलेबल टू लूज पॅकिंग except the few things. So it is good to start your own plastic bottling plant. This business required a moderate capital. Capital required किती 1 to 10 lakh. मटेरियल रिक्वायर्ड रॉ मटेरियल आहेत, मोल्ड आहेत, पॉस्टिक मोल्डिंग मशीन्स आहेत एक्सेट्रा. त्यामध्ये तुम्ही तो बिझनेस सुरू करू शकता. मेकिंग ऑफ फर्टिलायझर. इट इज गुड स्टार्ट फर्टिलायझर बिझनेस इफ यू आर लिव्हिंग इन अ कंट्री दॅट हायली डिपेंडेंट ऑन ऍग्रिकल्चर प्रोडक्ट. म्हणजे आपण भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये राहतोय, अशा ठिकाणी खते, शेतीपूरक जे काय कृषीपूरक खते उत्पादन जे काय ना त्याचं घेऊ शकतो आपण. इट इज ऍडवायजेबल टू स्टार्ट फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस ॲट द स्मॉलर स्केल. इफ यू आर सक्सेसफुल यू कॅन एक्सपांड दिस बिझनेस. कॅपिटल रिक्वायरमेंट किती 25,000 ते 1 लाख पर्यंत. रॉ मटेरियल लागेल, केमिकल, फर्टिलायझर मेकिंग मशीन एक्सेट्रा. त्यानंतर ऑटोमोबाईल पार्ट मॅन्युफॅक्चरिंग. आता ही ऑटोमोबाईल इंडस्ट्री जी काय तर ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. मात्र त्यासोबतच आहे ना ऑटो पार्ट रिप्लेसमेंटची गरजही वाढते. सो त्यामुळे गुड जर तुमच्याकडे इफ यू हॅव गुड फायनान्स कॅपॅसिटी अँड बिझनेस स्किल यू शुड कन्सिडर स्टार्टिंग युअर ओन ऑटोमोबाईल पार्ट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस. इट इज नॉट रिक्वायर्ड टू मॅन्युफॅक्चरिंग ऑल पार्ट अँड कंपोनंट्स.
you should manufacture parts that are required on regular basis. Capital required is approximately 5 lakh to 15 lakh. Material required is raw material, design of part manufacturing machine, etc. त्यानंतर स्टेशनरी आयटम, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टेशनरी आयटम, पेन्सिल, कलर, पेन, इरेझर, शॉर्पनर, स्टेपलर्स, rulers, glue, notebook, compass. These are the essential item required for student, teacher, industry. Apart from school and college, required very small and big business. So, considering a demand of stationery item, it is recommended to start stationery item manufacturing as a business. Capital required 1 to 2 lakh approximately. Material required depends upon stationery item. तुम्ही जे आयटम सिलेक्ट कराल त्यानुसार. आय ग्लासेस किंवा फ्रेम्स, म्हणजे चष्म्याच्या काचा किंवा त्याच्या frames. Eyeglasses or frame manufacturing is the next business idea. There is a large market of glass and glass frames. This business requires creativity and big investment. It is likely that you will face the big competition from already established brands. Capital requirement 5 lakh to 15 lakh. Die cut metal or plastic glass machines, etc. त्यानंतर वॉटर फिल्टर प्लांट मॅन्युफॅक्चरिंग, वॉटर फिल्टर प्लांट मॅन्युफॅक्चरिंग. Today we have a big problem of purified water in urban areas. So it is a very good to start business of making water filter or small home-based RO plant. You require a huge capital in order to start his business. Okay, so approximately 5 to 15 lakhs rupees पाहिजे, पण घरगुती तुम्ही वॉटर प्युरिफिकेशनचा प्लांट सुरू करू शकता. त्यानंतर फर्निचर मेकिंग. फर्निचर इज एन इसेन्शियल आयटम दॅट रिक्वायर्ड अ होम, ऑफिस अँड स्कूल. Everyone need furniture items such as a cupboard, table, chairs, beds, cabins, wardrobe, etc. So if you are planning to start a business, you should option of furniture making. So capital required approximately 1 to 5 lakh. Material required wood, machine, other raw materials, etc. Cloth making. Cloth making is a home-based small business idea. In order to start his business, you need to specific skill set or of cloth making. The best thing is to start making uniforms, schools or corporates. Okay. जे तयार कपड्यांचा गारमेंटचा बिझनेस जो काय तो तुम्ही करू शकता घर बसल्या. यामध्ये तुम्हाला टार्गेट करायचं ती इंडस्ट्री किंवा शाळा, पर्टिक्युलरली त्यांचा युनिफॉर्म जो काय तो, म्हणजे इव्हन हॉस्पिटल्स किंवा म्हणजे इंडस्ट्री मधील प्रत्येक कंपनीमध्ये युनिफॉर्म असतोच. सो त्यानुसार तुम्ही ऑर्डर घेऊ शकता, मिळू शकता. त्यानंतर आहे प्रोडक्शन ऑफ लेदर रिलेटेड आयटम. Leather related items are always demand. Looking at a market potential, you can think starting own business of the manufacturing of leather related items. Make sure to carry out proper survey before the starting his business. Capital required approximately 1 to 5 lakh. Okay. ह्या होत्या टॉप 20 स्मॉल मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आयडिया. यानंतर 31 आणखी काही आयडियाज आहेत ज्या तुमच्याशी मी शेअर करतोय. आपला वेळ संपत आलाय. कॉर्न प्रोसेसिंग, मका प्रक्रिया जे काय, ज्यामध्ये ग्लुकोज सिरप किंवा फ्रुटोज आपण बनवू शकतो. चॉकलेट किंवा कन्फेक्शनरी किंवा मिठाई वगैरे बनवण्याचा बिझनेस. कुट्टू सीड्स बिझनेस, ज्याला शिंगाडा असं म्हणतात, त्या संदर्भात. राईस बियर, क्युरिक्युमिन, हळदीपासून जे बनतात त्याच्याशी संबंधित बिझनेस, हळदीशी संबंधित बिझनेस. व्हेजिटेबल क्रूड ऑइल, सॉल्वंट एक्सट्रॅक्शन प्लांट, sugar candy business, high fructose corn syrup, soft drink, gour gum. त्यानंतर वनस्पती घी, पोटॅटो पावडर, मिल्क प्रोसेसिंग, ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटर, बिझनेस और नॉलेज प्रोसेसिंग सर्व्हिसेस, बीपीओ केपीओ. त्यानंतर आहे फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, mango powder, mango pulp manufacturing, fruit juice manufacturing, hard boiled candy, wheat flour mill, bakery unit, pan masala pouch making plant, banana powder, modified potato starch, iodized salt,
curry powder, electronics and electrical equipment repairing center, computer training institute, software development. ओके, हे जे काय नाही हे स्मॉल बिझनेसेस स्मॉल स्केलवर खूप कमी भांडवलामध्ये तुम्हाला सुरू करता येऊ शकतात. या संदर्भात एक फक्त नोट आहे की ऑल बिझनेसेस मेन्शन अबोव कंपनी रजिस्ट्रेशन अँड अदर लिगल फॉर्मॅलिटीज आर मॅन्डेटरी. ह्या वेगवेगळ्या असू शकतात. स्टार्टिंग अ मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस इज अ व्हेरी गुड आयडिया, हाऊएव्हर इट रिक्वायर डेडिकेटेड एफर्ट्स. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सुरू करणं ही खूप चांगली संकल्पना आहे, मात्र याच्यासाठी गरजेचं आहे तुम्हाला dedicated efforts, meticulous planning and capital in order to be successful. Make sure to cover each and every point before starting manufacturing business. त्यानंतर तुमच्याकडे जे काही म्हणजे आयडिया असेल त्या आयडिया, तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा स्किल, तुमचा नॉलेज, तुमच्याकडे उपलब्ध असणारं भांडवल, या सगळ्यांचा विचार करून तुम्ही तुमची बिझनेस आयडिया जी काय ती निवडू शकता. ओके, सो आज इथं मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी बार्टी यांच्यातील कौशल्य विकास विभागाचे डॉक्टर दुपारे सर, मिस्टर अमित गायकवाड, प्रज्ञा मॅडम, या सर्वांचं मी आभारी आहे, पुन्हा एकदा आभार मानतो. आणि जर तुमच्या काही शंका वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. नाऊ सेशन ओपन फॉर क्वेश्चन आन्सर. ज्यांना शंका असेल त्यांनी सरांना शंका विचारा. मी सरांना विनंती करतो की चॅट बॉक्स मध्ये आलेल्या शंकाचं पण आपण सोबतच समाधान केलं पाहिजे. चॅट बॉक्स मी बघतोय तर त्यामध्ये ओके, एक विजय कदम म्हणून आहे, बँका पैसे देत नाहीत, कितीही प्रयत्न केला तर आम्ही 20 वर्ष प्रयत्न करतोय. सरकारच्या योजना चांगल्या प्रकारे असतात परंतु बँक लोन देत नाही. प्रोजेक्ट कसा तयार करायचा, कारण प्रोजेक्ट तयार करणं महत्वाचं आहे, यावर मार्गदर्शन करावे. ओके, विजयजी, तुमचं जो काय म्हणणं आहे हे सार्वत्रिक आहेत, ह्याचं कुणीही या पद्धतीनं म्हणतं, परंतु थोडस इथं मात्र अप्रोच चुकतोय तुमचा. काय असतं की एक उदाहरण तुम्हाला देतो. एखादा मुलगा आहे जो शाळेमध्ये आहे, 8वी-10वीचा विद्यार्थी आहे आणि त्याला सहलीला जायचंय. सर्वसाधारण मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे, त्याला सहलीला जायचंय, कुटुंबाच्या बाकीच्या गरजाही खूप आहेत. तर तो मुलगा घरी आत्ताच अशी वेळ झाली की परीक्षा फीस त्याने घरून घेतली आहे आणि फीस भरली आहे शाळेमध्ये, आणि मग कळालं त्याला की शाळेमध्ये सहल पण जाणार आहेत आणि सहलीसाठी पण पैसे पाहिजे. आता त्याला घरी पैसे कसे मागावेत ही चिंता पडली. तर तो 2 पद्धतीनं मागू शकतो पैसे. एक काय करेल, तो डायरेक्ट घरी जाईल आणि वडिलांना किंवा आईला म्हणेल की मला सहलीसाठी पैसे पाहिजे. तिथं त्याला साहजिकच असं उत्तर ऐकायला मिळेल की, म्हणजे कल्पना करा फक्त की आत्ताच तुझी फीस साठी पैसे दिले आहेत, आता पुन्हा तुला नाही देऊ शकणार कारण बाकीच्यांनाही खर्च करायचा आहे, बाकीच्याही मेंबर साठी घरातल्या. ओके, अशा पद्धतीने ₹1000 त्याने 500 रुपये स्वतः जवळ जमा केलेले होते. तर तो घरी जाऊन असं म्हणतोय आता की हे माझ्याकडील 500 रुपये आहेत, पण सहली मला 1500 रुपये कमी पडतायत, पण माझ्याकडे ना माझे 500 रुपये आहेत. असं जेव्हा तो म्हणेल घरी घरच्या मेंबर्सला, तर त्यावेळेस काय रिॲक्शन राहील घरच्यांची? साहजिकच घरचे त्याला पहिल्या प्रकारापेक्षा तरी आत्ता काय म्हणतील की ठीक आहे बाबा, ठीक आहे, तुला हे 1500 रुपये देतो. ओके, मग हे काय होतं, हे छोटस उदाहरण आहे. म्हणजेच काय की आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन जेव्हा राहील, either it is a form of capital or it is a form of preparation of project report,
म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट विषयीची पूर्ण माहिती. म्हणूनच आजच्या ह्या सेशन मध्ये जे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली की बिझनेस आयडिया कशी आहेत काय, म्हणजे उगाच ते शेखचिल्ली सारखं स्वप्न नको व्हायला. तर त्याची इत्थंभूत माहिती आपल्याकडे पाहिजे. जेव्हा समोरच्याकडे तुम्ही तुमचं प्रपोजल ठेवतायत आणि तो विचारतोय की ठीक आहे बाबा, हे तुमचा हा जो काय बिझनेस आहे, कोणता बिझनेस, चहा विकणारे, चहा विकणारे तर खूप आहेत, तुम्हाला काय म्हणून मी कर्ज द्यायचं, तुमचं लोन सँक्शन करायचं, असं साहजिकच मॅनेजर म्हणणार तुम्हाला. पण तुम्हाला हे पटवून द्यावं लागेल की तुमचा चहा विकण्याचा जो काही बिझनेस आहे, हा बिझनेस इतर बिझनेस पेक्षा कसा वेगळा असणार आहे हे तुम्हाला पटवून द्यावं लागेल. याच्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टवर वर्क करावं लागेल. ज्या बेसिक गोष्टी मगाशी मी सांगितल्या त्या गोष्टीवर तुम्हाला काम करावं लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचं ओन कॉन्ट्रीब्युशन, स्वयं अर्थसहाय्य जे काय आहेत ना, ते पण तुम्हाला तिथं दाखवावं लागेल, ती पण तयारी दाखवावी लागेल. अशा वेळेस बँक तुम्हाला मदत करेल. ओके, सो मला असं वाटतं की त्याबद्दलची माहिती झाली. फार्मा प्रोड्यूस कंपनी आणि ऍग्री मधील योजना. आता फार्माशी रिलेटेड त्या गोष्टी मी पर्टिक्युलरली नाही सांगू शकणार, कारण तो विषय नव्हता माझा. ऍग्रीशी रिलेटेड, ऍग्रिकल्चर फूड प्रोसेसिंगशी बऱ्याचशा संधी याच्यामध्ये आल्या. ENSFDC च्या योजनांवर मार्गदर्शन अपेक्षित आहे. चोथमर म्हणून कोणी आहेत त्यांच्याबद्दल. NHTC स्टार्टअप आत्मा, याच्यावर आपलं एक स्पेशल सेशन नंतर होणार आहे, स्टार्टअप वगैरे, त्यावेळेस त्याची माहिती देईल मी तुम्हाला. ओके, पुन्हा कुणाचं तरी म्हणणं आहे की बँकामध्ये प्रोजेक्ट अडकतो, तर ते त्यावेळेस पहिला जो मुद्दा मी तुम्हाला मध्ये सांगितला, तर ओन कॉन्ट्रीब्युशन दिसू द्या. ओके, न्यू सर्व्हिस सेक्टर आयडिया. आता खूप सगळ्या आयडिया तुमच्याशी शेअर केल्या, त्याच्यापैकी तुम्ही बघू शकता. ATM फ्रँचायझी. ओके, हॅलो सर, मीच पाठवला तो मेसेज. सर माझा तर हॅलो. हॅलो ही आयडिया होती माझी. अनिल हॅलो. सर, आवाज सर येतोय मी का? हॅलो. हा, येतोय येतोय, बोला. हा, अनिल सर, मी सांगलीहून बोलतो, संदेश भंडारे. बरं. अतिशय अप्रतिम आपण माहिती दिली. खरंच 2-3 दिवस मी ह्या सगळ्या व्याख्यानांना मी आवाज ह्या कटतोय तुमचा. वर्कशॉपला आहे. हॅलो. तर सर, 3 दिवसातलं सगळ्यात बेस्ट आजचं कार्यशाळेमधलं सगळ्यात आजचं मार्गदर्शन बेस्ट झालेलं आहे. आणि ह्या एवढ्याशा वेळामध्ये आपण भरपूर काय सांगितलेलं आहे. जवळजवळ 1 दिवसाचं वर्कशॉप जेवढं असतं ना सर, तेवढं तुम्ही 1 तासामध्ये हॅलो, सांगण्याचा खूप चांगला प्रयत्न केलाय. परंतु माझी एक अपेक्षा अशी हॅलो. होती की NCDC आणि महाराष्ट्रातल्या काही ज्या काही योजना आहेत, त्या योजनांच्या संदर्भात आता यामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी PDF फाईल वगैरे आहे का किंवा काय अशा पद्धतीच्या कमेंट्स केलेल्या आहेत. संदेशजी, हॅलो. संदेशजी, सर, हॅलो. हा, हे जे काय ना, याच्या संदर्भात दुपारी सर बोलतील, कारण काय की या योजना वगैरेचे टॉपिक पण आहेत. आजचा आपला टॉपिक जो काय, तो फोकस बिझनेस आयडिया आणि त्याची उभारणीवर होता. मला एवढं सुचवायचं होतं की हो, आहे वर्कशॉप घ्यावं. होणार 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 ते हे हा सर, एक दुपारी प्रश्न सर होता. बोलतील. हॅलो. जी सर. हा सर, एक प्रश्न होता. उल्हासनगरवरून लोकेश कांबळे बोलतोय. हॅलो, आवाज येतोय सर? हो, बोला बोला. आपल्याकडे एखादी बिझनेस आयडिया असेल तर ती कशी पॅटर्न करायची किंवा ती रजिस्टर कशी करायची? कारण सर, त्याच्यावर दुसऱ्यांनी वर्क करू नये. पेटेंट करायची, पेटेंट. ओके, सो यावर पण हे पूर्ण एका सेशनचा हे आहे. परंतु जे काय आहेत, IPR म्हणू आपण त्याला, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, याच्या अंडर तुम्ही ते रजिस्टर्ड करू शकता, पेटेंट तुम्ही घेऊ शकता. तर हे IPR जे काय, तर याच्या संदर्भातील वेगवेगळ्या लेवलला त्याचे ऑफिस आहेत. राज्य लेवलचं ऑफिस मुंबईमध्येच आहेत. तर त्याची माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाईल. हाऊ टू रजिस्टर्ड पेटेंट म्हणून तुम्ही करू शकता. काही कन्सल्टंट पण याच्यामध्ये मदत करतात तुमची आयडिया रजिस्टर्ड करण्यासाठी. डायरेक्टली तुम्ही करू शकता. तुमच्या आयडियाच्या स्वरूपानुसार त्याचे चार्जेस वगैरे ठरतात. तर तो खूप विस्तृत विषय आहे, परंतु सोपा आहे. तुमची आयडिया, तुमच्या बिझनेसची संकल्पना प्रोटेक्ट करणं खूप सोपं आहे. कायद्याने त्याला परिपूर्ण संरक्षण मिळतं भारतामध्ये. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स अंडर तुम्ही ते रजिस्टर्ड करू शकता. हॅलो, नमस्कार जाधव साहेब. सर. मी हॅलो. जाधव संजय सर, गुजर देवेंद्र. बोलतोय, हॅलो. मधून बोलतोय साहेब. तर जे काही लोक बिगिनियर आहेत साहेब, जे म्हणजे ज्यांना सुरुवातीला व्यवसायाला सुरुवात करायची,
तर मग अशा बिगिनर लोकांसाठी काही उपक्रम आहेत का साहेब? कारण जे काही लोन वगैरे मिळतं तर ते अगोदर बँकवाले विचारतात किंवा तुमचा अगोदर कुठं बिझनेस सुरू आहे का, ITR रिटर्न भरलेला आहे का, बाकी तुमचं मग जागा कुठं आहे, त्याचं सेटअप वगैरे काही उभारणी केलंय का, काही थोडंफार चालू केलंय का? म्हणजे जर आपल्याकडे सुरुवातीला भांडवल वगैरे काही नसतं, परंतु बिगिनियर लोकांसाठी तर बँका वगैरे काही मदत वगैरे करत नाहीत, कारण त्यांना ऑलरेडी थोडंफार काम झालेलं दाखवावं लागतं ना. तर मग नवीन लोकांसाठी मग या स्कीम वगैरे आहेत का नाही, असा प्रश्न खूप पडतो. खूप योजना आहेत. तसं सुरुवातीलाच मी जसं सांगितलं तुम्हाला, पण मी त्या मुद्द्यावर नाही अडून बसत की एक तर आपल्याला बिझनेस कुठलाही असू द्या तुम्ही, मुळात काय आहे की आपल्या येथील जे सामाजिक आर्थिक रचनेनुसारच काय आहे की फायनान्शियल लिटरसी जो प्रकार आहे, वित्तीय साक्षरता, याचा खूप अभाव आहे. त्यामुळे बरोबर. काय आहे की आपल्याला कायद्याची नको तिथं भीती वाटते. म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा पॅन कार्ड काढायचंय याची भीती वाटते, अनावश्यकच भीती आहे. म्हणजे भलेही तुमचं उत्पन्न बिलो टॅक्सेबल असू द्या, परंतु तुम्ही नील रिपोर्ट दाखल करू शकता ना, नील रिटर्न दाखल करू शकता इन्कम टॅक्सचं. मग तुम्ही नील रिटर्न जरी दाखल केलं तरी तुम्ही एक लॉयल टॅक्स पेअर आहात. जसा एखादा सिटीजन आपण मान्य करू की भारताचा एक सुजाण नागरिक आहे, त्या पद्धतीचा टॅक्सच्या भाषेमध्ये एक लॉयल टॅक्स पेअर आहे म्हणून तुम्ही रिटर्न दाखल करतायत, याचा अर्थ तसा होतो. परंतु बहुतांशी भारतीय नागरिकांना किंवा भारतामधील लोकांना ही गोष्टच माहिती नाही. आपण उगाच भाऊ करतो टॅक्सचा, करचा. तर त्यामुळे काय की पॅन कार्ड मस्ट, इन्कम टॅक्स रिटर्न मस्ट, ह्या गोष्टी असल्या तर आपल्याला आपली एक पत निर्धारण, जे काय म्हणू आपण त्याला, स्वतःच क्रेडिट तयार करणं, ही जी काय गोष्ट आहे ना, ही ऑटोमॅटिक होत चालते. म्हणून काय की काही गोष्टींच्या सवयी ह्या लावल्याच पाहिजे चांगल्या, की बँकिंगची सवय आपल्याला पाहिजे, बँकेमध्ये व्यवहार करायचे. आपल्याकडे भांडवल नाही असं शक्यच नाही. म्हणजे कमीत कमी 50,000 रुपये तरी वर्षाचे खर्च केले असतील कशावर ना कशावर दैनंदिन गरजांवर त्या व्यक्तीने. मग तेच 50,000 जर बँकेमार्फत खर्च झाले तर त्याचं एक ट्रॅकिंग होतं. अच्छा. भलेही ते आवश्यक जीवनावश्यक गरजासाठी जरी झाले तरी त्याचं एक ट्रॅकिंग होतं आणि ते स्टेटमेंट तुम्हाला बँकेला दाखवता येतं की हे माझं रिटर्न, हे माझे खर्चाचं स्टेटमेंट, म्हणजे बँक स्टेटमेंट, जेणेकरून काय होतं की तुम्ही एक सुजाण किंवा आर्थिक दृष्ट्या शिक्षित, म्हणजे फायनान्शियली लिटरेट पर्सन आहात आणि मग तुमच्याशी व्यवहार करायला बँकेला भीती वाटत नाही किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनना भीती वाटत नाही. म्हणून काय होतं की ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. ओके, सो आपल्या पूर्वग्रह जे काय ते बाजूला ठेवून या गोष्टीवर आपल्याला काम करायचं आहे मित्र. धन्यवाद सर. सर नमस्कार, मी देवेंद्र इंगोले बोलतोय सर, यवतमाळवरून. सर माझा आवाज येतो ऐकू? हो हो, बोला देवेंद्र. जाधव सर नमस्कार. देवेंद्र इंगोले बोलतोय यवतमाळवरून. हो, सर बोला. तुम्ही DIC बद्दल बोलतो, DIC आणि मुद्रा. DIC ऑफिसला रजिस्टर करायचं, मुद्रामधून कर्ज घ्यायचे, त्याचे तुम्ही प्रकार सांगितले. तर सर माझा प्रश्न असा आहे की कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि इन्स्टिट्यूशन त्याला रजिस्टर करायचं DIC ऑफिसला डिस्ट्रिक्ट लेवलला असतात, तर त्याची प्रोसेस कशी? माझं रजिस्ट्रेशन तसं मी केलंय 2 वर्षाच्या कालावधीसाठी, 2-2 वर्षांनी त्याला रिन्यू करावं लागतं. आता ती पद्धत ऑनलाईन झाली आहे सर. तर मला असं म्हणायचं आहे की ती प्रोसेस कशी करायची आणि त्याला डेव्हलप कसं करायचं? देवेंद्रजी, कारण तुम्ही जे सांगितलं सेमिनार वेबिनार मध्ये आज, हा सर, ऑनलाईन डिजिटल ऑनलाईन कन्सेप्ट जी आली आहे ना सर, ती माझी कन्सेप्ट त्याच्यामध्ये येते. आणि कांबळे सरांनी जे आता विचारलं होतं थोड्या वेळापूर्वी, पेटंट करायचं, पेटंट IPR ला, तर त्याबद्दल थोडस मला माहिती द्या सर. या 2 गोष्टीला IPR जे काय आहेत, IPR साठी एक स्वतंत्र DIC असं ला आपलं रजिस्टर, IPR साठी आपल्याला स्वतंत्र असं वर्कशॉप किंवा सेशन घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, ओके सर, ओके. तुम्ही जे DIC बद्दल बोलताय, तर मी DIC बद्दल अधिकृत काहीच सांगू शकत नाही. मी केंद्र शासनाचा कर्मचारी आहे. माझा विभाग जो काय नॅशनल करिअर सर्व्हिस म्हणून आहे, याबद्दलही मी काही सांगू शकणार नाही.
सो तो माझा प्रांत नाहीये, ओके. परंतु तुम्ही तुमच्या जिल्हा ओके. लेवलला जे ऑफिस आहे तिथं व्हिजिट करून त्याची माहिती घेऊ शकता ना. हो, 2 हो. वर्ष जुना बिझनेस आहे, मी बाकीच्या लिगल कंप्लायन्स हो, करून घ्या हो. आणि करू शकता तुम्ही. मी अजून माझं एक कुणाचं आहे? स्वतःच एक युनिट टाकलंय सर. सॉरी सर, माझं स्वतःच एक छोटस युनिट टाकलं घर होम बेस वरती. त्याला DIC ला मी रजिस्टर केलंय. ओके. तर त्याला आणखी पुन्हा डेव्हलप कसं करायचं, तर त्यासाठी मला थोडं आणखीन गाईडलाईन अशा पाहिजे होत्या तुमच्याकडून. म्हणून त्या संदर्भात मी प्रश्न विचारायला होता की अजून त्या संदर्भातून काही कर्ज लोन वगैरे मिळतो का, जेणेकरून त्याला व्यवसायात मला प्रमोट करण्यासाठी. खूप सर्व स्कीम आहेत, जसं खूप तुम्ही आहेत मुद्रा स्कीम. सांगितलंय. नाही तुम्ही हा ऐका ना काय ओके ओके. स्पर्शिका देवेंद्रजी, खूप सर्व बोला स्कीम ना सर. आहेत, हा येतोय ऐकू येतोय सर, मला आवाज येतोय. ओके ओके. मला मला जर खूप सर्व गुलाबजामुन स्कीम आहेत. करायली तर पुऱ्याचा गोळा करायली तर करू हा शकतो. हा हा. इथं करू का पुढे लागेल. अर्चना सर मॅडम, येतोय आवाज, बोला ना सर. ठीक आहे. सर येतोय आवाज तुमचा. ओके. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत. तुम्ही तुमचा बिझनेस कोणत्या प्रकारचा हा, हा. आहे, जसं मगाशी माझा रोग पहिल्या हा. स्लाइड पासन हेच आहे, सुरुवात झाल्यापासून की आपल्याला Yes, रिसर्च करावं लागेल, आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागेल. आपला बिझनेस जो काय ना तो कोणत्या सेगमेंट मध्ये येतो, कोणत्या इंडस्ट्री क्लास मध्ये येतो, त्या क्लासशी संबंधित कोणतं मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाच्या कोणत्या योजना आहेत आणि त्या योजना राबवण्यासाठी कोणकोणते त्याला गोल टॉक बसला की मला मिडल्स आहेत त्याच्यामध्ये किंवा माध्यम आहेत, तेच बघावं लागेल तुम्हाला. जसं की आता सीडबी आहे, स्मॉल स्केल बिझनेस साठी सीडबी मदत करतं. ओके. जिल्हा लेवलला DIC. हो, मग सर. आपण थोड्या हा तुम्हाला सर, मदत तुमचा आवाज करेल. ब्रेक झालाय. हा हा. तर शेतीपूरक साठी तर, नाबार्ड तुम्हाला मदत करेल. ओके. सो या पद्धतीनं तुम्ही तुमचा ओके, ओके. बिझनेस कोणत्या सेगमेंट मध्ये आहे त्याशी रिलेटेड खूप सगळ्या योजना असतील मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, हा हा त्याचा हा. तुम्ही वापर करू शकता. अजून कुणाचं काही क्वेश्चन? हा सर, Correct. हॅलो सर, माझा क्वेश्चन जो आहे ओके, थँक्यू सर. थँक्यू. हॅलो हॅलो, आवाज येतो? हा येतोय, बोला. हा, तर सर माझा खूप कन्सेप्ट मोठा आहे. हा कन्सेप्ट असा होता की जी कंपनी होती, ठीक आहे, त्या कंपनीने ATM ची मास्टर फ्रँचायझी दिली होती मला, ठीक आहे, म्हणजे आम्हाला. तर त्या मास्टर फ्रँचायझी मध्ये असं झालं की आता आम्ही जेव्हा स्पेस शोधतोय ATMचा, तर लोक इन्व्हेस्ट करत नाहीत त्याच्यामध्ये. ते बोलतात आता लॉकडाऊन आहे, आमच्याकडे एवढी इन्व्हेस्टमेंट नाही, आमच्याकडे पण स्पेस अवेलेबल आहे. तर असे करता करता आम्ही इन्व्हेस्टर पण घेतले 2-3, पण त्यांनी वेळेवर आम्हाला इन्व्हेस्टमेंट केली नाही आणि आम्ही जागा शोधत बसलो. तर आता असं झालंय की आमच्याकडे जागा अवेलेबल आहे पण इन्व्हेस्टर नाही. तर 2 मुद्दे याच्यातून बाहेर पडले की एकतर एंजल इन्व्हेस्टर नाही तर व्हेंचर कॅपिटल. कारण जी रिक्वायरमेंट आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट रेडी आहे. आम्ही पहिला प्रयत्न केला की प्रोजेक्ट रिपोर्ट आपण PMEGP मुद्रा लोन, पण यांना दाखवून काही होणार नाही, वेळ जाईल त्याच्यामध्ये. तर त्याच्यापेक्षा, कारण अमाऊंट अशी आहे की स्पेस अवेलेबल आहे आणि आम्हाला इन्व्हेस्टर पाहिजे की तत्काल ते शेअर आमच्या बरोबर करू द्या, नाही तर म्हणजे हा प्रोसेसिंग बिझनेस होईल जर आम्ही एंजल इन्व्हेस्टर ठेवले. हॅलो हा बोला. हॅलो, आवाज येतोय? येतोय बोला. हा, तर ती प्रोसेस अशी होती की आता आम्ही एंजल की व्हेंचर कॅपिटल या दोघांमध्ये थोडंसं आम्हाला हे होतोय. तरी ईमेलिंग मी केली आहे सर्वांना, मेल पाठवलेत मुंबई एंजल नेटवर्क किंवा सगळ्यांना, आणि त्यांच्याशी आता लॉकडाऊन आहे म्हणून आम्ही मीटिंग पण करू शकत नाही. तर ह्या कन्सेप्ट मध्ये मला जायचं होतं. तर तो बरोबर कन्सेप्ट असेल की गव्हर्नमेंट लोन साठी आम्ही अप्रूव्ह करू, कारण की ऑल ओव्हर इंडियाचा आमचा हा प्रोजेक्ट असणार, म्हणजे एक मेडिएटर म्हणून. मराठीमध्ये एक म्हण आहे तामोलजी, हा, जो हजीर तो वजीर. अच्छा, ओके. आणि ओके, बिझनेस मध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल तर वेळेचा फायदा तुम्हाला घेता आला तरच तुम्ही बिझनेस मध्ये सक्सेस होतात, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. आजची जी काय कंडिशन आहे तुमची, या कंडिशन मध्ये तुम्हाला फंडिंग गरजेचं आहे. मग ते बरोबर. गव्हर्नमेंट कडून घ्यायचं की एंजल्स कडून घ्यायचं, कुणाकडूनही घ्या ना. तुमच्याकडे हिंमत आहे, तुमचा बिझनेस सुरू करायचा आहे, गरज ती आहे आपली, ती बिझनेस सुरू करा. आणि येणारी जी काय फंडिंग आहेत, या फंडिंग साठीच जे काय तुम्हाला रिपेमेंट करायचं आहे, तर ते रिपेमेंट तुम्ही बिझनेस मध्ये मेहनत घेऊन तेवढं कमवू शकता. म्हणून आता कोणत्या नळातनं पाणी येतंय हे नका शोधत बसू, अच्छा, ज्यातनं येतंय त्यातनं घ्या आणि काम सुरू करा.
ओके. चालेल 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 थँक्यू. हॅलो सर, मी ओके सर. प्रशांत कांबळे बोलतोय. मला हे विचारायचं होतं की ऑटोमोबाईल सेक्टरची जर फ्रँचायझी वगैरे घेतली तर त्यासाठी लोन मिळेल का? आणि दुसरी गोष्ट, रजिस्ट्रेशन कसं करायचं वगैरे, कुठे करायचं, त्याबद्दल माहिती मिळेल का? आणि मी एक चॅटमध्ये हे टाकलं होतं की फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंग फर्टिलायझरच्या अगोदरची स्लाइड मला बघायची होती, त्याची स्क्रीनशॉट घेतो मी. मला आता शेअर स्क्रीनचा ऑप्शन नाही येत, बघतो मी. होते का? होते. एकच मिनिट. होते. फर्टिलायझरच्या अगोदरची मॅन्युफॅक्चरिंग फर्टिलायझर. प्लास्टिक बॉटल ना, घ्या. हा. होतंय. आले. ओके. अजून कोणाचं काही क्वेश्चन थांबायचं इथं? हो सर डॉक्टर दुपारे बोलतो. हा, बोला सर. सर इथे थांबू आपण. धन्यवाद सर. येस. मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था भारती पुणे द्वारे आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विकास या विषयाशी संबंधित व्याख्यानमालेच्या तिसऱ्या व शेवटच्या सत्रात डॉक्टर अनिल जाधव औरंगाबाद यांनी उद्योगाच्या निर्मितीच्या किंवा स्थापनेपासून तर उद्योगाला लागणाऱ्या सर्व बाबी यावर सविस्तर प्रकाश टाकला व त्याबद्दल विविध उद्योगाचे सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले. या दृष्टीने संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. मित्रहो, माननीय महासंचालक धम्मज्योती गजबिये सर यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास व उद्योजकता विकासाचे 3 दिवसाच्या सत्राचे यशस्वी आयोजन करू शकलो, त्याबाबत मी माननीय महासंचालकाचे आभार मानतो. तसेच आमचे मार्गदर्शक बार्टी संस्थेचे निबंधक माननीय घुले सर यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच प्रकल्प अधिकारी समतादूत व सर्व समतादूत, बार्टीमधील समतादूत विभागातील अधिकारी कर्मचारी यांचाही आभार. आमचे सहकारी ज्यांच्या सहकार्याने ह्या व्याख्यानमालेचे आयोजन करू शकलो, सुमेध सर ज्यांनी हे सगळं झूमवर लाईव्ह केलं, युट्यूबला लाईव्ह केलं आणि रात्री 6:30 नंतर युट्यूबला पण लाईव्ह होईल, फेसबुकला लाईव्ह केलं, त्यांचे सुद्धा आभार. व कौशल्य विकास विभागातील प्रज्ञा कांबळे मॅडम, अमित गायकवाड सर व सर्व सहकारी यांचे आभार मानून या ठिकाणी हे 3 दिवसाचं सत्र संपलं असं जाहीर करतो. मित्रहो, एक शेवटची सूचना अशी करतो की जाधव सर आपल्यासोबत जुळलेले आहेत. जाधव सरांपाशी पाहिजे तेवढ्या उद्योजकता व कौशल्य विकासाच्या अनुषंगाने योजना आहेत. आपण ते सगळे लेक्चर त्यांचे टप्प्याटप्प्याने घेऊन आपण सगळ्या विषयावर प्रकाश टाकू. धन्यवाद. थँक्यू सर. सर थँक्यू. धन्यवाद. आपण मीटिंग क्लोज करत आहोत. येस सर.